तर अशाच प्रकारे आज आपण आलतो डायरेक्ट व्हिडिओ शूट करायला खूपच भारी जागा भेटली. आणि गुड्डू भाऊ बघा डायरेक्ट चिमण्यांचे फोटो घेत होते. मग त्यांची फोटोग्राफी म्हणजे ते तर ऋषी भाऊचे झाले डायलॉग चालू. ऋषी भाऊचे डायलॉग म्हणजे एकदम डोक्याला मुंगी आणणारे. मग गुड्डू भाई त्यांचे व्हिडिओ काढता काढता आपले व्हिडिओ आलो मधीच व्हिडिओ पाहता पाहता थांबून घेतलं. ऋषी भाऊला काय डायलॉग भेटत नाही त्याच्यामुळे गुड्डू भाईने मग 1 तास त्या व्हिडिओ सिलेक्ट करण्यातच गेला. व्हिडिओ सिलेक्ट केल्यावर मस्त दोघं पण पाहत बसले. त्यानंतर मग डायरेक्ट लोकेशन बदलल्यावर ऋषी भाऊ डायरेक्ट चालू झाले व्हिडिओ. ऋषी भाऊ डायरेक्ट इथं बसती का हस्ती करायला जाईल त्याच्यामुळे म्हणलं तर भावानं लोकेशन आवडलं असेल तिथे येऊ नका. ऋषी भाऊचे झाले फोटोग्राफी चालू. फोटोग्राफी काय ऋषी भाऊला म्हणलं तर वेळच आहे नुसतं. गुड्डू भाईनी ते खाली वाकू त्यानंतर ऋषी भाऊ डायरेक्ट कटाळा आला म्हणजे विषयच नाही का. ऋषी भाऊ म्हणले गुड्डू भाईचे फोटो. गुड्डू भाई तर डायरेक्ट ऋषी भाईचीच मजा घ्यायला लागली. मजा घेऊन झाल्यावर आम्ही डायरेक्ट टॅका घातला. बसल्यावर गुड्डू भाई काय बसायलाच तयार नाही. त्याच्यामुळे म्हणलं गुड्डू भाई थोडंफार बसा, लय पाय जाम झाले असतील बसा. पण गुड्डू भाई काय बसायला तयार. मग ऋषी भाऊ डायरेक्ट टार्झन आणायला गेली. त्यांची टार्झन म्हणजे एकदम दबा. ऋषी भाऊने अशी टार्झन बिंगवली की डायरेक्ट आपल्या पायापाशी आल्यावर मस्त बसलो. त्यानंतर निघलो डायरेक्ट घराकडे येता बसलो थोड्या वेळ गावात. हे बघा आमचं गाव. हे गावामध्ये ऋषी भाऊची